नमस्कार मित्रांनो, आज आपण जनरल फार्माकॉलॉजी हा फार्मसीचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये व्हॉट डू यू मीन बाय द फार्माकॉलॉजी. फार्माकॉलॉजी म्हणजे काय? फार्माकॉलॉजीमध्ये आपण ड्रगची स्टडी करतो. फार्माकॉलॉजी ह्या वर्डला जेव्हा आपण दोन टर्म्समध्ये डिवाईड करतो तेव्हा नाही का, फार्मा ह्या शब्दाचा अर्थ ड्रग आणि लॉजीचा मिनिंग हा स्टडी असा होतो. ड्रगच्या स्टडीलाच आपण फार्माकॉलॉजी असं म्हणतो. आता मग तुम्ही म्हणणार की मेडिसिन म्हणजे काय? मेडिसिन हा एक कम्प्लीट डोसेज फॉर्म असतो. त्यामध्ये जे API असतात, आपले ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, यामध्ये आपण दुसरे कंटेंट ॲड करतो, जसं की बाइंडर, ल्युब्रिकंट, स्वीटनर. हे सगळे जेव्हा आपण टॅबलेट तयार करतो त्याच्यामध्ये हे सगळे टॅबलेट असो किंवा सिरप असो किंवा मग इमल्शन असो, त्यामध्ये आपण स्वीटनर ॲड करतो, बाइंडर ॲड करतो, ग्लायडंट ॲड करतो. जर सस्पेन्शन असणार तर सस्पेन्शनमध्ये आपण सस्पेंडिंग एजंट यूज करतो. इमल्शन असेल तर इमल्सिफाईंग एजंट यूज करतो. आपण ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटमध्ये हे सगळे दुसरे इतर कंटेंट जेव्हा ॲड करतो तेव्हा एक कंप्लीट डोसेज फॉर्म तयार होतो आणि त्याच डोसेज फॉर्मला आपण मेडिसिन असं म्हणतो. तर हा काही डोसेज फॉर्म किंवा हे काही मेडिसिन आहे, हे आपण डिफरंट पर्पजसाठी यूज करतो. तर त्याचा पर्पज फर्स्ट आपण बघणार आहोत प्रोफॅलॅक्सिस. प्रोफॅलॅक्सिस म्हणजे नथिंग बट द प्रिव्हेन्शन. आपल्याला एखादा आजार होऊ नये त्याचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी, म्हणजेच त्याचं प्रोफॅलॅक्सिस करण्यासाठी आपण तो यूज करतो. जसं की वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन्स वगैरे हे आपण प्रोफॅलॅक्सिस पर्पजसाठी यूज करतो. सेकंड वन आपण ट्रीटमेंटसाठी यूज करतो. आपल्याला जर एखादा आजार झाला तर तो आजार बरं करण्यासाठी आपण ट्रीटमेंट पर्पजसाठी ते मेडिसिन यूज करतो. आणि तिसरं म्हणजे डायग्नोसिस पर्पजसाठी, आजाराचं निदान करण्यासाठीही आपण ड्रगचा उपयोग करत असतो. तर यानंतर आपण बघणार आहोत फार्माकॉलॉजीची हिस्ट्री. तर फादर ऑफ फार्माकॉलॉजी हे जे आहे ते ऑस्टवर्ड शिंबर्ग आहे. नंतर फादर ऑफ इंडियन फार्माकॉलॉजी हे RN चोपडा आहे. त्यानंतर फादर ऑफ फार्मसी हे गॅलन. त्यानंतर फादर ऑफ इंडियन फार्मसी हे महादेवलाल श्रॉफ. नंतर पहिलं जे आपलं अँटीबायोटिक्स आहे पेनिसिलिन हे डिस्कवर केलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. इन्सुलिन हे कोणी डिस्कवर केलं तर इन्सुलिन ही बेटिंग आणि बेससाठी. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ग्लुकोजपेक्षा इन्सुलिन हे आपल्या शरीराला गरजेचं असतं. ग्लुकोज आणि शुगर कॉज होती आणि इन्सुलिन हे त्यासाठी गरजेचं आहे, म्हणजे इन्सुलिन हे बेस्ट आहे. सो आपण लक्षात ठेवणार आहे बॅटिंग आणि बेस्ट. इन्सुलिन हे बेस्ट आहे, सो बॅटिंग अँड बेस्ट. आणि स्ट्रेप्टोमायसिस, S फॉर स्ट्रेप्टोमायसिस, S फॉर सेल्मन वॉकर. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत फार्माकोलॉजीच्या ब्रांचेस. फार्माकोलॉजी ही दोन ब्रांचमध्ये नाही का डिवाईड केली आहे. फर्स्ट वन इज फार्माकोकायनेटिक्स. कायनेटिक्सला जरी आपण इलॅबोरेट केलं तर फार्माको मीन्स ड्रग अँड कायनेटिक्स मीन्स मुवमेंट. म्हणजे आपण एखादा ड्रग जेव्हा आपण आपल्या बॉडीमध्ये तो घेतो तर तो ड्रग, आपली बॉडी त्या ड्रगवरती काय इफेक्ट दाखवते त्या प्रोसेसला आपण फार्माकोकायनेटिक्स असं म्हणतो. तो ड्रग ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये मुवमेंट करतो तर आपली बॉडी त्याला कशा प्रकारे रिस्पॉन्स करते, तर याला आपण फार्माकोकायनेटिक्स असं म्हणतो. तर जेव्हा ड्रग आपल्या बॉडीमध्ये जातो तो सुरुवातीला ॲब्झॉर्ब होतो, नंतर तो आपल्या बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो, नंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं आणि शेवटी इलिमिनेशन होतं. तर ह्या सगळ्या प्रोसेसला आपण ADME असं म्हणतो, ADME असं म्हणतो. ह्या सगळ्या प्रोसेसला आपण ADME असं म्हणतो. आणि सेकंड आहे फार्माकोडायनॅमिक्स. फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे डायनॅमिक्स इज नथिंग बट द पॉवर. जी काही ड्रगची पॉवर असते ती आपल्या बॉडीला कशा प्रकारे इफेक्ट दाखवते त्याला फार्माकोडायनॅमिक्स असं म्हणतात. व्हॉट द ड्रग डज विथ द बॉडी. आपण ड्रग घेतल्यानंतर जो काही ड्रगचा रिस्पॉन्स आपल्या बॉडीवरती रिप्रेझेंट होतो त्याला आपण फार्माकोडायनॅमिक्स असं म्हणतो. मग तो रिस्पॉन्स पॉझिटिव्हही असू शकतो किंवा निगेटिव्हही असू शकतो. जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो त्याला आपण फार्माकोलॉजिकल इफेक्ट असं म्हणतो आणि जो काही ड्रगचा निगेटिव्ह रिस्पॉन्स असतो त्याला आपण साईड इफेक्ट असं म्हणतो. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स, समजा फॉर एक्झाम्पल जरी आपण घेतलं, एखादा ड्रग्स आपण आपल्या बॉडीमध्ये घेतला, जसं की NSAID, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. जेव्हा
फॉर एक्झाम्पल पॅरासिटेमॉल जेव्हा आपण घेतो तर तो आपल्याला अँटी इन्फ्लमेटरी अँटीपायरेटिक इफेक्ट दाखवतो. त्याचा हा जो इफेक्ट आहे तर तो इफेक्ट फार्माकोलॉजिकल इफेक्ट आहे. पण जेव्हा तो नाही का कॉक्स एन्झाईमला इनिबिट करतो तर हे त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ह्या दोन नाही का वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आहे. जो फायनल रिझल्ट येतो त्याला आपण फार्माकोलॉजिकल इफेक्ट म्हणतो. आणि ज्या प्रोसेसद्वारे ज्या मेकॅनिझमद्वारे आपल्याला तो नाही का इफेक्ट दर्शवला जातो त्याला आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असं म्हणतो. त्यानंतर आपण बघणार आहोत फार्माकोथेरापेटिक्सची ब्रांच. आर्ट्स आणि सायन्स टू ट्रीट द डिसीज, म्हणजे जे काही शास्त्र आहे त्याच्याद्वारे आपण नाही का जे काही शास्त्र आहे फार्माकोलॉजीचं हे जे काही शास्त्र आहे तर त्याला आपण नाही का फार्माकोथेरापेटिक्स म्हणतो. त्यानंतर क्लिनिकल फार्माकोलॉजी, ड्रगची जी आपण काही सायंटिफिक स्टडी करतो ह्युमन बॉडीवरती त्याला क्लिनिकल फार्माकोलॉजी म्हणतात. टॉक्सिकोलॉजी, ॲडवर्स अँड टॉक्सिक इफेक्ट ऑफ ड्रग स्टडी ॲज डोस इंक्रीजेस टॉक्सिक इफेक्ट इंक्रीजेस. जे काही ॲडवर्स इफेक्ट होतात आपल्या बॉडीवरती जे काही डोस डिपेंडंट असतात. आपण जर एखादा ड्रग जो काही आपल्याला नाही का 5 ml घ्यायचा आहे आणि तो जर आपण 10 ml घेतला तर तेव्हा त्याचा नाही का आपल्याला टॉक्सिक इफेक्ट आपल्या बॉडीवरती दिसतो, त्याला टॉक्सिकोलॉजी असं म्हणतात. नंतर किमोथेरपीमध्ये इज अ ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन डिसीजेस लाईक अ कॅन्सर्स विथ द केमिकल कंपाऊंड दॅट किल द सेल्स स्पेशली दोज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड निओप्लास्टिक सेल्स. किमोथेरपीमध्ये जे अनवॉन्टेड सेल ग्रोथ जी होती आपल्या बॉडीची अनवॉन्टेड सेल ग्रोथ जी होती आपल्या बॉडीमध्ये तर त्या अनवॉन्टेड सेल्स किल करण्यासाठी आपण जे कंपाऊंड जे केमिकल्स जे ड्रग्स आपण यूज करतो त्याला किमोथेरपी असं म्हणतात. त्यानंतर आपण बघणार आहोत ऑर्फन ड्रग्स म्हणजे जे काही रेअर डिसीज आहे जे म्हणजे 10,000 लोकांमध्ये 1-2 लोकांना जे डिसीज होतात त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण जे ड्रग यूज करतो त्याला ऑर्फन ड्रग्स असं म्हणतात. तर त्याची ट्रिक्स ते जे काही नाही का ड्रग आपण त्यासाठी यूज करतो त्याच्यासाठी ट्रिक आहे SRDDLG का फॅन हे आपण नाही का हे असं लक्षात ठेवणार आहे. त्याचं SRDDLG का फॅन हे. S स्टँड फॉर सुमाट्रिप्टेन सोडियम स्टिबोग्लुकोनेट्स सोडियम थायोसल्फोनेट आणि R स्टँड फॉर रिफाब्युटिन रिफाक्सिमिन्स रिब्युटसिम आणि DDLG डिगॉक्सिन अँटीबॉडी लायोथायरोनिन्स. आणि फॅन फॉर F फॉर फेमिपिक्झॉल्स, एम्फोटेरिसिन A फॉर एम्फोटेरिसिन आणि N फॉर नायट्रेस आणि निलोटिनिब. जे काही प्रिस्क्रिप्शन ड्रग असतात ज्याच्यासाठी लिगल प्रिस्क्रिप्शन रिक्वायर्ड असतं ते आपण शेड्यूल Hमध्ये हे करतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. नॉन प्रिस्क्रिप्शन जे ड्रग आहे त्याला आपण OTC ड्रग असं म्हणतो. हे ड्रग आपण ओव्हर अ काउंटर देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये स्ट्रेप्सिल, पॅरासिटेमॉल, अँटीॲसिड्स हे सगळे जे आहे अँटासिड्स वगैरे इनो हे आपण ओव्हर द काउंटर आपण देऊ शकतो. नंतर आपण बघणार आहोत सोर्स ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन्स. मग आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हे काही ड्रग आहे तर ह्या ड्रगची इन्फॉर्मेशन आपल्याला कुठून मिळणार. तर आपल्याकडे फार्माकोपिया आहे, जसं की इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया, USP फार्माकोपिया. यामध्ये ड्रगशी रिलेटेड सगळी माहिती दिलेली असते. जसं की त्याची फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी ड्रगची, त्याच्या टेस्ट ऑफ आयडेंटिफिकेशन, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, प्युरिटी, स्टँडर्डायझेशन्स, हा सगळा काही ड्रगचा डाटा आहे तो स्टँडर्डाइज डाटा हा फार्माकोपियामध्ये मेन्शन केलेला असतो. त्यानंतर आहे नॅशनल फॉर्म्युलरीज. नॅशनल फॉर्म्युलरीमध्ये म्हणजे हे एक रेफरन्स बुक आहे. त्या रेफरन्स बुकमध्ये नाही का जे फिजिशियन जे ड्रग प्रिस्क्राईब करतात किंवा नाही का हॉस्पिटलमध्ये ड्रगिस्ट, केमिस्ट किंवा नाही का हे काही ड्रग दिलेले असतात तर हे नाही का याची स्पेशलाइज एक नॅशनल फॉर्म्युलरी असते. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलची स्पेशलाइज नॅशनल फॉर्म्युलरी पण असते की नाही का त्या हॉस्पिटलमध्ये फक्त म्हणजे ते ड्रगच प्रिस्क्राईब केले जाणार. फार्माकोकायनेटिक्स. फार्माकोकायनेटिक्समध्ये सगळ्यात पहिले येतं ॲब्सॉर्प्शन्स.
आपल्या बॉडीमध्ये आपण जो काही ड्रग घेतो ना, तो एक तर वीक ॲसिड्स किंवा वीक बेस असला पाहिजे, किंवा वीक ॲसिड आणि वीक बेस आहे ना, तर तो नाही का म्हणजे तो फुल्ली आयोनाइज नाही होत, तो अनआयोनाइज फॉर्ममध्ये असतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनआयोनाइज फॉर्ममध्ये असलेला ड्रग हा लिपिड सोल्युबल असतो. मुवमेंट ऑफ ड्रग फ्रॉम द साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन टू सिस्टमिक सर्क्युलेशन इन अनआयोनाइज फॉर्म, त्याला आपण ॲब्सॉर्प्शन म्हणतो. जो ड्रग आपण आपल्या बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर केलेला आहे किंवा एंटर केलेला आहे, तो नाही का त्याच्या साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनपासून तर त्याच्या साईट ऑफ ॲक्शनपर्यंत, तो जो सिस्टमिक सर्क्युलेशनपर्यंत आहे ना, तो अनचेंज फॉर्ममध्ये गेला पाहिजे. आणि तो जरी स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस जर असणार तो आपल्याला माहिती आहे की आपल्या स्टमकमध्ये ॲसिडिक pH आहे, तर तो नाही का डिझॉल्व नाही, आपल्या ॲसिडिक pHमध्ये तो ड्रग हा डिझॉल्व होणार आणि तो अनआयोनाइज होणार, मग तो ॲब्सॉर्ब नाही होऊ शकणार. त्यामुळे नाही का जो ड्रग आहे तो नाही का वीक ॲसिड किंवा वीक बेसमध्ये असायला पाहिजे. जो ड्रग वीक ॲसिड्समध्ये असणार तो आपल्या स्टमकमधून ॲब्सॉर्ब होणार, आणि जो ड्रग हा वीक बेसमध्ये असणार तो आपल्या इंटेस्टाईनमधून ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर ड्रगचं नाही का व्हेरियस टिश्यूमधून किंवा ऑर्गन्समधून नाही का हे डिस्ट्रीब्युशन होत असतं आपल्या सर्क्युलेटरी सिस्टममध्ये. तर नाही का हे एक हायपोथेटिकल पॅरामीटर आहे. आपण सांगू नाही शकत की किती ड्रग हे नाही का कुठल्या टिश्यूला ॲब्झॉर्ब झालं किंवा कुठल्या ऑर्गनला ॲब्झॉर्ब झालं, हे हायपोथेटिकल पॅरामीटर आहे. तर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा एक हायपोथेटिकल फॉर्म्युला यूज करतो, VD = X/C. तर त्याच्यामध्ये टोटल अमाऊंट ऑफ ड्रग आपण ज्या बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर केलं अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन अ प्लाझ्मा, दॅट इज अ फ्री ड्रग अवेलेबल इन अ ब्लड प्लाझ्मा इज नथिंग बट द डिस्ट्रीब्युशन ऑफ अ ड्रग. त्यानंतर आहे मेटाबॉलिझमलाच आपण बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. मेटाबॉलिझम ही एक अशी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसमध्ये जे अनआयोनाइज फॉर्म ऑफ द ड्रग आहे ना, ते आयोनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे लिपिड सोल्युबल ड्रग जे आहे ते वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. कारण आपल्याला माहिती आहे की आपलं युरिन जे आहे ना, तर ते वॉटर फॉर्ममध्ये आहे, तर त्याच्यामध्ये ते ड्रग आहे ना डिझॉल्व होऊन ते एक्सिट आउट झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ते आयोनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं. तर ही जी प्रोसेस आहे मेटाबॉलिझम, ह्यामध्ये हेच होतं, लिपिड सोल्युबल अनआयोनाइज ड्रग इज कन्वर्टेड इन टू द वॉटर सोल्युबल आयोनाइज फॉर्म. तर त्याच्यासाठी नाही का दोन मेकॅनिझम आहे, दोन रिॲक्शन आहे. त्या रिॲक्शन फेज 1 आणि फेज 2 ह्या फेज 1 आणि फेज 2 ह्या दोन फेज आहे. त्यामध्ये लिपिड सोल्युबल ड्रग हे वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. प्रायमरी साईट जी आहे ना मेटाबॉलिझमची ती लिव्हर आहे, आणि दुसरे जे ऑर्गन्स लाईक किडनी, इंटेस्टाईन आणि लंग, प्लासेंटा वगैरे यांच्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये ड्रगचं मेटाबॉलिझम होतं, पण मेजर साईट ऑफ ड्रग मेटाबॉलिझम इज लिव्हर. आता ड्रगचं मेटाबॉलिझम कशा प्रकारे होतं, ड्रग हे मेटाबॉलाइज होतं ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ द ड्रग. ॲक्टिव्ह जो ड्रगचा फॉर्म आहे ना तो ॲक्टिव्ह मेटाबोलाइटमध्ये कन्वर्ट होतो, किंवा इनॲक्टिव्ह ड्रगचा जो फॉर्म आहे तो ॲक्टिव्ह मेटाबोलाइटमध्ये कन्वर्ट होतो. जे काही प्रो ड्रग असणार आहे तर ते ॲक्टिव्ह मेटाबोलाइटमध्ये कन्वर्ट होतं, किंवा ॲक्टिव्ह ड्रग हे इनॲक्टिव्ह मेटाबोलाइट्समध्ये कन्वर्ट होतं. एक्सक्रीशन जे येतात तर ते युरिन थ्रू होतं वॉटर सोल्युबल होऊन ड्रग. नंतर त्याच्यानंतर आहे मेटाबॉलिक रिॲक्शन. त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या रिॲक्शन आहे, नॉन सिंथॅटिक आणि सिंथॅटिक रिॲक्शन. फर्स्ट वन जी रिॲक्शन आहे तिला नॉन सिंथॅटिक म्हणतात, सेकंड वन जी रिॲक्शन आहे तिला सिंथॅटिक रिॲक्शन्स म्हणतात. तर ज्या फर्स्ट फेजमध्ये ज्या रिॲक्शन आहेत ना, तर त्या लक्षात ठेवण्याची ट्रिक्स जे ऑर्चर्ड लक्षात ठेवायचं, ORCHAD. तर त्याच्यामध्ये पहिली जी रिॲक्शन आहे ते ऑक्सिडेशन, दुसरी जी आहे ती रिडक्शन, तिसरी जी आहे ती सायक्लायझेशन, चौथी जी आहे ती हायड्रॉलिसिस, पाचवी ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिलेशन्स, आणि सहावी डिअमायनेशन्स. या फर्स्ट फेज ऑफ नॉन सिंथेटिक रिॲक्शनमध्ये ह्या नाही का 6 रिॲक्शन येतात. त्यानंतर आहे नॉन सिंथॅटिक, नंतर सिंथॅटिक फेज, दॅट इज अ फेज टू रिॲक्शन. त्याच्यामध्ये 2 आहे, क्रोमोझोमल अँड नॉन क्रोमोझोमल. क्रोमोझोमलमध्ये ग्लुकोरोडाईड कॉन्जुगेशन ही मोस्ट कॉमन फेज 2 रिॲक्शन आहे, जी नाही का लिपोफिलिक ड्रगचं हायड्रोफिलिकमध्ये कन्व्हर्जन करते. त्यानंतर दुसरं आहे नॉन मायक्रोझोमल. त्याच्यामध्ये आपण ही ट्रिक घेऊ शकतो, दॅट इज अ गेम्स.
तर त्याच्यामध्ये ग्लुटाथायोन कॉन्जुगेशन आहे, ॲसिटायलेशन आहे, मिथायलेशन आहे आणि सल्फेशन. त्याच्यानंतर येतं एक्सक्रिशन्स. एक्सक्रिशनमध्ये रिमूव्हल ऑफ द ड्रग अँड इट्स अ मेटाबोलाइज फ्रॉम द बॉडी इज अ मेजर साईट इज किडनी. जे काही मोस्ट ऑफ द नाही का ड्रग रिमूव्ह होतं ना बॉडीमधून, तर ते किडनी थ्रू होतं. आणि जे काही ड्रग आहे ना ते ऑलरेडी मेटाबॉलिझम प्रोसेसनी नाही का वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं असतं. फिल्ट्रेशनची मेजर साईट्स जी असती ना किडनीची, तर ती ग्लोम्युलस असती. ग्लोम्युलसमध्ये नाही का ॲफ्रंट आणि एफ्रंट आर्टरीज असतात, त्यांच्यामध्ये नाही का सर्क्युलेशन होतं ब्लडचं आणि फिल्ट्रेशन थ्रू ते नाही का सगळं ग्लोम्युलसमध्ये येतं. नंतर मग ते नाही का प्रॉक्झिमल कन्व्ह्युलेटेड ट्यूब्यूलमधून लूप ऑफ हेनलेमध्ये लूप ऑफ हेनलेमध्ये जातं आणि नंतर डिस्टल कन्व्ह्युलेटेड ट्यूबल्स आणि नंतर कलेक्टिंग डक्ट्समधून नंतर ते बॉडी थ्रू एक्सट्रॅक्ट आउट होतं. तर याच्यामध्ये आहे ना फिल्ट्रेशन जे काही होतं ना बॉडीचं, तर त्याच्यामध्ये नाही का जे काही ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट आहे, तर त्याचा जो फॉर्म्युला आहे, तर त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन प्लस सिक्रिशन. फिल्ट्रेशन कुठून होतं आहे? ग्लोम्युलसमध्ये फिल्ट्रेशन होतं. ॲफ्रंट आणि एफ्रंट आर्टरीज असतात ना ज्या ग्लोम्युलसमधून, तिथून नाही का फिल्ट्रेशन होतं ड्रगचं, ते नंतर प्रॉक्झिमल कन्व्ह्युलेटेड ट्यूब्यूलमध्ये येतं. आणि जे काही नाही का रिॲब्सॉर्प्शन होणार आहे, जे काही नाही का जे फिल्टर खाली आलेलं आहे ना त्याच्यामध्ये नाही का काही नाही का म्हणजे जे घटक आहेत ते नाही का ब्लडमध्ये परत काही नाही का रिॲब्सॉर्ब होतात आणि जे काही उरलेलं एक्सट्रेट आउट आहे तर ते नाही का बॉडीमधून बाहेर पडतं. नंतर आपण स्टार्ट करणार आहोत फार्माकोडायनॅमिक्स. फार्माकोडायनॅमिक्स मीन्स व्हॉट द ड्रग डज विथ द बॉडी. म्हणजे ड्रग ही आपल्या बॉडीवरती काय फार्माकोलॉजिकल काय थेरॅपिटिक इफेक्ट दाखवते, तिला आपण फार्माकोडायनॅमिक्स असं म्हणतो. ज्यासाठी आपण ड्रग हा स्पेशली घेतो, ज्यासाठी आपण स्पेशली ड्रग आपल्या बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर करतो, त्यालाच आपण फार्माकोडायनॅमिक्स असं म्हणतो. तर फार्माकोडायनॅमिक्सचे नाही का एक तर थेरॅपिटिक इफेक्ट असतात किंवा मग ॲडव्हर्स इफेक्ट असतात. थेरॅपिटिक इफेक्ट म्हणजे आपल्याला जे हवे असतात, ज्यासाठी आपण ड्रग घेतो ॲज अ ट्रीटमेंट पर्पजसाठी आपण जे यूज करतो. आणि ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे जे साईड इफेक्ट्स असतात की ते त्याच्यासोबत असोसिएटेड असतात, आपण ते नाही इग्नोर करू शकत. करतो. नंतर सेकंड आहे, सेकंड जे येतं ते नाही का रिसेप्टर मेडिएटेडमध्ये पहिलं येतं कॉम्पिटेटिव्हमध्ये कुठला पण नाही का जो एन्झाईम असतो तर त्याच्या दोन साईड्स असतात. जसं की नाही का ॲलोस्टेरिक साईड असते एक आणि एक नाही का ॲक्टिव्ह साईड्स असते.